उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज आपण हे गावरान चिकनचा रस्सा आणि थोडंसं सुक्क बनवणार आहे। त्यासाठी इथे मी एक गावरान कोंबडी घेतलेली आहे। त्याच्यानंतर तिच्या फोडणीसाठी सुरुवातीला जे आपण आळणी बनवतो त्यासाठी याची पेस्ट बनवणार आहे। तमालपत्र, दालचिनी, 4-5 लसूण पाकळ्या, आलं, हे सुक्क खोबरं आहे आणि धन याची मी पेस्ट बनवून घेते। तोपर्यंत याला आपण चिकनला आपण मीठ आणि हळद लावून थोडा वेळ मिक्स करून ठेवूया। लसूण हे तेलावरती आपण शॅलो फ्राय करून घेणार आणि त्याची आपण मसाला म्हणून एक पेस्ट बनवूया। छानपैकी पेस्ट तयार आहे। आता ही पेस्ट आपण या चिकनला लावून घेऊ आणि हे चिकन व्यवस्थित लावून घेतल्यानंतर परत कमीत कमी एक अर्धा तास याला मुरायला ठेवू। तोपर्यंत मसाले बनवूया। यातमध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते। आता ह्याला हाताने चोळलं तर मला वाटतं व्यवस्थित लागेल, त्याच्यामुळे हाताचा वापर करते आणि एक अर्धा तास आपण ह्याला मुरत ठेवूया। नंतर मग थोड्याशा कांद्यावरती ह्याची फोडणी करू। याच्यामध्ये मी हे चिकन तेल व्यवस्थित गरम झालं की हे चिकन आपण ॲड करून घेऊ। मी आता हे चिकनची मस्त याला अंगचं पाणी व्यवस्थित असं सुटलेलं आहे। आता हे गावरान चिकन असल्यामुळं मी याला कुकरच्या डब्यामध्ये 2 शिट्ट्या करून घेणार। हे बघा आता मस्त वाफळलेलं आहे। याच्यामध्ये आपण हे वरती जे गरम पाणी ठेवलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड करून घेते। आपलं चिकन आता कुकरी थंड झालेलं आहे, तर आपण आता चिकन यातनं काढून घेऊया। पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। त्यानंतर आपला हे वाटण मी जे सांगितलं होतं ते, मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढाच, हे वाटण जरा जास्त झालेलं आहे, ते मला नंतर इतर भाज्यांनाही उपयोगी होईल। तर हे वाटण मी साधारणपणे जेवढं मला रस्सा करायचा आहे तेवढं काढून घेतलेलं आहे। यातले पदार्थ अगोदरच परतलेले असल्यामुळे आता मी याच्यामध्ये काळा मसाला आणि लाल तिखट चवीप्रमाणे, तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे, आणि थोडीशी कोथिंबीर अशी परतल्यानंतर छान वाटते। आता याला आपण मस्तपैकी परतून